श्री स्वामी समर्थ मंडळी, आज 23 एप्रिल गुरुवार आणि आज आहे गुरु पुष्यामृत योग. गुरु म्हणजे ज्ञान, मार्गदर्शन आणि कृपा, आणि पुष्य नक्षत्र म्हणजे वाढ, समृद्धी आणि शुभता. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा तो दिवस अत्यंत शक्तिशाली बनतो. शास्त्रांनुसार हा योग इतका प्रभावी असतो की या दिवशी केलेलं कार्य दीर्घकाळ टिकतं आणि त्याचं फळ अनेक पटींनी वाढतं. गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, पितृदोष शांत करण्यासाठी आणि लक्ष्मीचं आगमन घडवून आणण्यासाठी अनेक जण मोठे हवन, यज्ञ करतात. पण प्रत्येकाच्या घरी ते शक्य होत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा साधा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो केल्याने तुम्हाला हवन केल्यासारखंच पुण्य मिळू शकतं. हा उपाय आहे संध्याकाळी कापुरासोबत एक विशेष वस्तू जाळण्याचा. हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की ज्या घरात हा उपाय श्रद्धेने केला जातो त्या घरातील वादविवाद कमी होतात, कुटुंबात शांतता निर्माण होते, पैशांची अडचण हळूहळू कमी होऊ लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. जर तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील, नवरा बायकोमध्ये वाद होत असतील, मुलं ऐकत नसतील किंवा काही ना काही कारणाने मन अस्वस्थ राहत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काही वेळा आपल्याला वाटतं की सगळं ठीक आहे, पण घरात एक अदृश्य नकारात्मक ऊर्जा असते जी हळूहळू आपल्या प्रगतीला अडवते. आणि इथेच स्वामी समर्थांची कृपा महत्त्वाची ठरते. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा आपण श्रद्धेने आणि विश्वासाने काही करतो तेव्हा स्वामींची अदृश्य शक्ती आपल्याला साथ देते. त्यामुळे आज जो उपाय मी सांगणार आहे तो फक्त एक साधा उपाय नाही, हा स्वामींच्या कृपेने चालणारा उपाय आहे. म्हणूनच आजच्या या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरात करायलाच हवा. हा उपाय करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. पण शक्य असेल तर संध्याकाळी 6 ते 9:30 या वेळेत हा उपाय करा, कारण ही वेळ लक्ष्मी आगमनाची मानली जाते आणि या वेळेला वातावरणात सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. फक्त कृती करून उपयोग नाही, मनात स्वामी समर्थांचं नामस्मरण आणि सकारात्मक भावना असणं खूप गरजेचं आहे. आता आपण पुढे जाणून घेणार आहोत की हा उपाय नेमका कसा करायचा, कोणती वस्तू कापुरासोबत जाळायची आणि त्यामागचं आध्यात्मिक कारण काय आहे. तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील वातावरण शुद्ध आणि शांत असणं आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण कोणताही आध्यात्मिक उपाय करतो तेव्हा त्या क्षणी आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि हीच ऊर्जा आपल्याला अपेक्षित फळ देते. संध्याकाळी योग्य वेळ झाल्यावर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावा. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा, कारण तुपाचा दिवा हा अत्यंत सात्विक आणि पवित्र मानला जातो. दिवा लावल्यानंतर धूप, अगरबत्ती लावा आणि मनोभावे स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यावेळी मनात एकच भावना ठेवा, स्वामी, आज मी जो उपाय करत आहे तो तुमच्या कृपेने यशस्वी होवो, माझ्या घरातील सर्व अडचणी दूर होवोत, अशी प्रार्थना करा. कारण जेव्हा आपण स्वामींना साक्षी ठेवून काही करतो तेव्हा त्या कार्याला वेगळीच शक्ती मिळते. यानंतर घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या थोड्या वेळासाठी उघड्या ठेवा. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. जेव्हा आपण कापुराचा धूर तयार करतो तेव्हा तो नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचं काम करतो आणि नवीन सकारात्मक ऊर्जा घरात येण्यासाठी मार्ग मोकळा करतो. आता उपायासाठी लागणाऱ्या वस्तूंबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला एक छोटं भांडं घ्यायचं आहे. शक्य असेल तर मातीची पणती घ्या, कारण मातीच्या भांड्याला विशेष धार्मिक महत्त्व असतं. त्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. लक्षात ठेवा, तांदूळ तुटलेले नसावेत, कारण अखंड तांदूळ म्हणजे पूर्णत्व आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्या तांदळावर तुम्हाला 3 भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत. या कापूर वड्या आधी थोड्या तुपामध्ये भिजवून घ्या. तुपामध्ये भिजवलेला कापूर अधिक सात्विक आणि पवित्र मानला जातो आणि त्याचा धूर अधिक प्रभावी ठरतो.
यानंतर या कापुरासोबत तुम्हाला 3 लवंगा ठेवायच्या आहेत. पण लक्षात ठेवा, त्या लवंगांना फूल असलं पाहिजे. फूल नसलेल्या लवंगा वापरू नका, कारण फूल असलेली लवंग ही पूर्णत्व आणि शुभतेचं प्रतीक असते. यानंतर 3 हिरव्या वेलची घ्या आणि त्यासुद्धा त्या भांड्यामध्ये ठेवा. वेलचीचा सुगंध हा वातावरण शुद्ध करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. आता ह्या सगळ्या वस्तू ठेवताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. प्रत्येक वस्तू ठेवताना मनात स्वामी समर्थांचं नाम चालू असलं पाहिजे, कारण या उपायामध्ये वस्तूंपेक्षा तुमची भावना आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची आहे. यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा येतो. तुम्हाला तुमच्या उजव्या हातात थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. काळे तीळ हे शास्त्रानुसार अत्यंत शक्तिशाली मानले जातात, विशेषतः पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी. हे काळे तीळ घेतल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचे आहेत, डोक्यापासून ते पायापर्यंत, एकूण 7 वेळा. आणि हे करताना मनात स्वामींचं नाम घेत राहा. जर घरात सर्वजण उपस्थित नसतील तरीही तुम्ही त्यांच्या नावाने हा प्रक्रिया करू शकता, कारण भावना पोहोचते आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचं फळ देखील पोहोचतं. यानंतर हेच तीळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा उतरवायचे आहेत, कारण मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा ऊर्जा प्रवेशद्वार असतो. इथूनच चांगली आणि वाईट ऊर्जा आत येते. हे सर्व झाल्यानंतर ते तीळ त्या कापुराच्या भांड्यामध्ये टाका. जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी सुद्धा वापरू शकता. आता पुढचा जो टप्पा आहे तो या उपायाचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी भाग आहे आणि इथेच अनेक लोक चूक करतात, कारण आता तुम्हाला एक अशी वस्तू वापरायची आहे जी थेट तुमच्या इच्छेशी जोडलेली आहे, जी तुमचं नशीब बदलू शकते आणि जी कापुरासोबत जाळल्यावर तुमची इच्छा स्वामींपर्यंत पोहोचते. आता इथे येतो या उपायाचा सर्वात गूढ आणि प्रभावी भाग. तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे, ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो. स्वयंपाकघरात सहज मिळणारी ही साधी गोष्ट, पण शास्त्रांमध्ये याला अत्यंत विशेष स्थान दिलं गेलं आहे. असं मानलं जातं की या तमालपत्राच्या देठामध्ये माता लक्ष्मीचा सूक्ष्म वास असतो आणि म्हणूनच अनेक पूजांमध्ये, तांत्रिक क्रियांमध्ये याचा वापर केला जातो. पण इथे फक्त तमालपत्र घेऊन उपयोग नाही, त्याचा योग्य प्रकारे वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक स्वच्छ अखंड तमालपत्र घ्यायचं आहे. ते फाटलेलं किंवा तुटलेलं नसावं. आता त्या तमालपत्रावर तुम्हाला तुमची एक इच्छा लिहायची आहे, पण लक्षात ठेवा, एकच इच्छा. ही इच्छा काहीही असू शकते. घरातील पैशांची अडचण दूर व्हावी, नोकरी मिळावी, व्यवसायात यश मिळावं, मुलांची प्रगती व्हावी किंवा घरात शांतता यावी. जे काही तुमच्या मनात खोलवर आहे तीच इच्छा तुम्ही लिहा. ही इच्छा लिहिताना लाल पेन वापरा किंवा कुंकुवाचा गंध तयार करून त्याने लिहा. लाल रंग हा शक्तीचा, ऊर्जा आणि आकर्षणाचं प्रतीक आहे, त्यामुळे इच्छा अधिक प्रभावीपणे व्यक्त होते. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. इच्छा लिहिताना ती वर्तमान काळात लिहा. उदाहरण, मला पैसे मिळू दे असं लिहू नका. त्याऐवजी माझ्या घरी धनप्राप्ती होत आहे, माझ्या आयुष्यात यश येत आहे, अशा प्रकारे लिहा. कारण जेव्हा आपण वर्तमान काळात इच्छा व्यक्त करतो तेव्हा ती ऊर्जा अधिक वेगाने कार्य करते. आता हे तमालपत्र हातात घेताना तुमच्या मनात फक्त एकच नाव असलं पाहिजे, श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाम घेत घेत तुमची इच्छा मनात स्पष्टपणे बोला. जणू काही तुम्ही स्वामींसमोर बसून त्यांना सांगत आहात तसं मनापासून बोला. आणि इथेच खरी गोष्ट आहे, जेव्हा भक्त मनापासून स्वामींना हाक मारतो तेव्हा स्वामी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. आता कापुराला प्रज्वलित करा. कापूर पेटवल्यानंतर त्या जळत्या कापुरासमोर हे तमालपत्र हळूहळू जाळा आणि जाळताना तुमची इच्छा पुन्हा पुन्हा मनात बोला. त्या धुराकडे बघा आणि मनात ठेवा, माझी इच्छा आता स्वामींपर्यंत पोहोचत आहे, माझं काम पूर्ण होत आहे. हा क्षण खूप शक्तिशाली असतो, कारण या क्षणी तुमची भावना, तुमची श्रद्धा आणि स्वामींची कृपा हे तीनही एकत्र येतात. आता तमालपत्र पूर्णपणे जळून गेल्यानंतर ते भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि आता त्या कापुराचा जो धूर आहे तो तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. प्रत्येक खोलीमध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये हळूहळू फिरवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, बाथरूममध्ये हा धूर नेऊ नका. हा धूर म्हणजे फक्त सुगंध नाही, हा धूर म्हणजे शुद्धीकरण आहे. हा धूर म्हणजे नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. ज्या ठिकाणी सतत भांडणं होतात, जिथे तुम्हाला जडपणा वाटतो, त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन धूर फिरवा. हे करताना सतत एक मंत्र मनात चालू ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मनात एक ठाम विश्वास ठेवा, माझ्या घरातील सर्व वाईट शक्ती आता नष्ट होत आहेत.
माझ्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जा येत आहे. यानंतर हे भांडं तुमच्या मुख्य दरवाज्यावर आणायचं आहे आणि उंबरठ्यावर काही क्षण ठेवायचं आहे. कारण उंबरठा म्हणजे आपल्या घराचा संरक्षण बिंदू. इथेच बाहेरची ऊर्जा आणि घरातील ऊर्जा भेटते. आणि जेव्हा आपण या ठिकाणी हा पवित्र धूर ठेवतो तेव्हा तो एक प्रकारचा सुरक्षा कवच तयार करतो. थोड्या वेळाने पुन्हा ते भांडं देवघरासमोर आणा. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. हा उपाय करताना आणि पूर्ण होईपर्यंत कोणाशीही बोलायचं नाही. फक्त स्वामींचं नाम आणि तुमचा विश्वास. कारण जेव्हा आपण पूर्ण एकाग्रतेने शांततेत हा उपाय करतो तेव्हाच त्याचा खरा परिणाम दिसतो. आता पुढे या उपायाचा शेवटचा आणि अत्यंत प्रभावी टप्पा आहे, ज्यामुळे हा उपाय पूर्णत्वाला जातो आणि त्याचं फळ अनेक पटींनी वाढतं. आता या उपायाचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा. जेव्हा कापूर, लवंग, वेलची आणि ते तमालपत्र पूर्णपणे जळून जातं तेव्हा त्या भांड्यात थोडीशी राख तयार होते. ही साधी राख नसते, ही त्या संपूर्ण प्रक्रियेची विभूती असते. आणि यामध्ये तुमची भावना, तुमची इच्छा आणि स्वामी समर्थांची कृपा सामावलेली असते. ही विभूती थंड झाल्यावर तुम्हाला ती अत्यंत आदराने हातात घ्यायची आहे. सर्वप्रथम त्या विभूतीचा एक छोटासा टिळा तुमच्या कपाळावर लावा आणि त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळावर लावा. हे करताना मनात एकच भावना ठेवा, स्वामी तुमचं संरक्षण आमच्यावर सदैव राहू दे. ही विभूती म्हणजे एक प्रकारचा संरक्षण कवच आहे, जे तुमच्या घराला आणि कुटुंबाला नकारात्मक शक्तींपासून वाचवतं. यानंतर थोडीशी विभूती तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर टाकायची आहे. यामागचं कारण खूप गूढ आहे. उंबरठा म्हणजे आपल्या घराची सीमा. आणि जेव्हा या ठिकाणी ही पवित्र राख ठेवली जाते तेव्हा कोणतीही नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर किंवा वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. यानंतर उरलेली राख तुम्ही एका झाडाच्या मुळाशी टाकू शकता. फक्त लक्षात ठेवा, तुळशीच्या झाडात टाकू नका. इतर कोणत्याही झाडाला ही राख अर्पण करा. हे करताना मनात कृतज्ञता ठेवा, कारण निसर्गही या प्रक्रियेचा एक भाग आहे. मंडळी, हा उपाय इथे पूर्ण होतो, पण त्याचा परिणाम इथून सुरू होतो. जर हा उपाय तुम्ही श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने केला तर तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवायला सुरुवात होईल. घरातील वातावरण हलकं वाटेल, वाद कमी होतील, कामांमध्ये अडथळे कमी होतील आणि हळूहळू लक्ष्मीचं आगमन होऊ लागेल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हा उपाय फक्त वस्तूंवर चालत नाही, तो चालतो तुमच्या श्रद्धेवर आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर. स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा विश्वास मनात ठेवून तुम्ही हा उपाय केला तर काहीही अशक्य नाही. आणखी एक छोटी पण प्रभावी सेवा तुम्ही आज करू शकता. आज संध्याकाळी माता लक्ष्मी समोर तुपाचा एक दिवा लावा आणि त्यामध्ये 2 लवंग टाका आणि मनोभावे प्रार्थना करा की माते, माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहू दे. तसंच आपल्या पितरांसाठी सुद्धा आजच्या दिवशी एक छोटासा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावला तर त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणूनच ही सेवा तुम्ही नक्की करा आणि इतरांपर्यंतही पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच भक्तिमय आणि प्रभावी उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.